जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 194 आणि 195. श्लोक क्रमांक 194. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न कैसा, देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पहातो. मित्रो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी खरा देव कुठे राहतो, साधक जो आहे, साधकू हा जो शब्द आला, तर साधक जो आहे, भक्त जो आहे, भक्तिभावाच्या रसामध्ये जो बुडलेला आहे, तो देव कुठे शोधतो, तो कुठे असतो आणि देह गेल्यानंतर देखील तो कुठे राहतो याबद्दल विवेचन केलेलं आहे. पहिली पंक्ती आपण बघूया. वसे हृदयी देव तो कोण कैसा. वसे हृदयी, आता हे खूप जण हृदय म्हणतात, खरा उच्चार हृदय हा आहे, हृदयी. वसे हृदयी देव तो कोण कैसा. दुसरी पंक्ती काय म्हणते की पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. साधक जो असतो, भक्त जो असतो, मूळ तर असं आहे की भक्ती जी आहे ना, ती कुठे ना कुठे प्रेम भावनेशी निगडीत आहे. आणि प्रेम आणि हृदय यांचं काहीतरी एक नातं आहे. मन म्हणा, हृदय म्हणा आणि प्रेम यांचं काहीतरी एक नातं आहे. कारण की प्रेम ही जी भावना आहे ना, ही मनात साठवायची भावना आहे. कारण की इथे ना तुमचं गणित चालतं, इथे ना तुमचं विज्ञान चालतं, इथे ना कुठले भौतिकाचे नियम लागतात ना काय होतं. प्रेमाचे नियमच वेगळे आहेत. आणि जर परमेश्वर भक्ती असेल तर परमेश्वरावरचं प्रेम देखील निराळ्या प्रकारचं असतं. आणि अनेक संत मंडळींच्या लेखनातून, त्यांच्या अभंगांमधून तुम्हाला त्याची प्रचिती आलेली असेल, तुम्ही वाचलं असेल त्याच्या आधी सुद्धा, की ते तुझी जी प्रेमाची भावना आहे ती प्रचंड प्रबळ असते. आणि कुणामध्ये तर साधकू म्हणजे साधकांमध्ये. साधक म्हणजे काय की साध्य जे आहे, साधना करणारा तो साधक, परमेश्वराची उपासना करणारा, त्याची भक्ती करणारा, त्याचा शोध घेणारा जो आहे तो साधक आपल्यासाठी. तर तो काय म्हणतो की वसे हृदयी देव तो कोण कैसा. हृदयात जो राहतो देव तो कोण आहे, तो कसा आहे, हा प्रश्न साधकाला पडलेला असतो. कारण की पुसे आदरे, पुसे म्हणजे विचारतो, विचारतो आदरे साधकू प्रश्न ऐसा. आता थोडंसं सूक्ष्म आपण बदल ह्याच्यात बघूयात की वसे हृदयी देव तो कोण कैसा, की हा देव कोण आहे, कसा आहे, कसा दिसतो, कसा आहे हा देव. कारण की ज्याची भक्ती करतोय त्याची मूर्ती तर आपल्याला दिसते वगैरे सगळं ठीक आहे, पण जो परब्रह्माची साधना करतोय, परमतत्वाची साधना करतोय, परम सत्याची साधना तो करतो आहे, सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या भक्ती रसात बुडालेला आहे, त्याच्या प्रेम रंगात बुडालेला आहे, तो हा प्रश्न विचारतो की हृदयातला देव आहे तो कोण आहे, तो कसा आहे. मला कोणीतरी सांगा की तो देव कसा आहे, कसा दिसतो तो देव जो हृदयात बसतो. महत्वाचा शब्द आहे हा की जो हृदयात असतो. जो हृदयात आहे त्या देवाबद्दल साधक शोध घेतो. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. मला वाटतं की इथे साधकांबद्दल तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलंच आहे, पण कुठेतरी ते साधकू प्रश्न ऐसा म्हणजे हे थोडंफार माझ्या मते स्वतःला उद्देशून की मी साधक या भूमिकेतून देखील समर्थ रामदास इथे म्हणत असावेत असं मला वाटतं खूपदा. कारण की आपल्याकडे कहे कबीरा, तुका म्हणे, नामा म्हणे, की स्वतःला उद्देशून काव्यरचना, वाक्यरचना आपल्याकडे संत महात्म्यांनी केलेली आहे. तर मला हे थोडंसं तसं वाटतं की वरसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. समर्थ रामदास स्वामी विचारतायत की मी साधक आहे, मी साधना करतोय, मी भक्ती रसात बुडालेला आहे. आणि समर्थ रामदास स्वामींची श्रीराम भक्ती,
श्रीरामावरचं प्रेम, हनुमान भक्ती, हनुमावरचं प्रेम, याच्यावर शंकाच उपस्थित नाही करू शकत. हनुमानावरचं प्रेम समर्थ रामदासांचं, श्रीरामावरचं प्रेम, हरिचिंतन, विष्णू भक्ती, हरिवरचं प्रेम, तर या सगळ्याची साधना करत असताना एक साधक म्हणून ते हा प्रश्न विचारतायत स्वतःलाच. मनाचे श्लोक आहेत, त्यामुळे मन सोडून चालणार नाही. मनाला विचारलेला प्रश्न आहे. माझ्या मते समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या मनाला हा विचारलेला प्रश्न आहे की वसे हृदय देव तो कण कैसा, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. हा जो साधक आहे ना, हा प्रश्न विचारतोय. कारण की मी शोधतोय, 10 ठिकाणी शोधतोय. संपूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये आपण ह्याच्याबद्दल ऐकलेलं आहे की तो सगळीकडे शोधायचा प्रयत्न करतोय, पण कधी सापडतोय, कधी नाही सापडतोय. तर त्याबद्दल समर्थ म्हणतात असं मला वाटतं. तिसरी पंक्ती काय म्हणते की देहे टाकिता देव कोठे राहतो. देहे टाकिता देव कोठे राहतो. आता देवाचं अस्तित्व, त्याच्याविषयी असणारी भक्ती, त्याच्याविषयी असणारं प्रेम, हे कुठे ना कुठे तुम्ही देह स्वरूपात आहात म्हणून त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव तुम्हाला घेता येतो. विचार करायचा प्रयत्न करा की आता आपण जिवंत आहोत. हे शरीर देवानी दिलेलं आहे, हा देह देवानी दिलेला आहे, म्हणून कुठेतरी आपण देवाची मूर्ती बघू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, लिहू शकतो, आपापल्या परीने देवाचं वर्णन करू शकतो. पण हा जर देहच निघून गेला तर मग परमेश्वराचा अनुभव कसा घेता येणार. हा विचार खूप वेगळा आहे की समजा जर देहच नाही उरला तर मग या परमेश्वराचा अनुभव तुम्ही कसा घेणार आहात. भक्ती योगामध्ये जर तुम्हाला परमेश्वरामध्ये एकरूप व्हायचं असेल तर संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. सदेह गेले ना वैकुंठाला. ज्ञानेश्वर माऊलींनी सदेह संजीवन समाधी घेतली, पण त्यासाठी देह महत्वाचा होता. पण देह तर काही अमर नाही, देह तर नश्वर आहे, आज ना उद्या तू निघून जाणार. मग या देवाचं काय होणार, तो कुठे राहणार. आता तो जर हृदयातला देव आहे तर मीच नसेल, माझा देहच नसेल, तर ते हृदयातल्या देवाचं होतं काय. आता हे ठीक आहे की मला तो सापडत नाहीये, तो देव हृदयातला. एक साधक म्हणून मी हा प्रश्न विचारतोय, पण हा देह आहे म्हणून हृदय आहे, देह आहे म्हणून मन आहे, मन आहे म्हणून मी आहे, प्रेम आहे, विचार आहे. उद्या जर हा देहच गेला तर या सगळ्यांची अनुभूती मी कशी घेणार. हा एक खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न समर्थ रामदास स्वामींनी तात्विक प्रश्न विचारलाय की देहे टाकीता देव कोठे राहतो. हा हृदयातला देव जो आहे तो जर देह टाकला, देह तुमचा नष्ट झाला, तर तो देव कुठे जातो. अत्यंत भक्तीने ओतप्रोत असे हे प्रश्न आहेत. ज्या मंडळींना थोडीफार भक्ती योगाची किंवा आपल्याकडच्या संतांची आणि याची माहिती असेल, त्यांना कळेल की हे किती प्रेम ह्याच्यात आहे, परमेश्वराबद्दलचं प्रेम किती आहे या वाक्यांमध्ये. की एका बाजूने समर्थ हे विचारतात की एक साधक म्हणून मला हा प्रश्न आहे की बाबा रे, हृदयात राहणारा माझ्या मनातला जो देव आहे तो कोण आहे, तो कसा दिसतो. पण गंमत तर अशी आहे की तो जो देव आहे त्याचा अनुभव किंवा त्याची अनुभूती देखील मी तोपर्यंतच घेऊ शकतो जोपर्यंत हा देह आहे. हा देह गेला की कसा अनुभव घेणार आहे. हृदयच नाही, काहीच नाही, ह्याचं काय करायचं. हा खूप वेगळा प्रश्न विचारला समर्थांनी. आणि पुढे काय म्हणतात समर्थ चौथ्या पंक्तीमध्ये की परी मागुता ठाव कोठे पाहतो. आता मी जेव्हा हा देह जेव्हा गेलेला असेल तेव्हा माझी जी भक्ती आहे, तो जो देव आहे, परी मागुता ठाव कोठे पाहतो. आता इथे 2 पद्धतीने आपण अर्थ समजून घेऊ शकतो बरं का याचे. एक अर्थ तर असा आहे की देहे टाकीता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. ठाव कोठे पाहतो म्हणजे
परमेश्वर तुमचा ठाव बघतोय असं नाही आहे. परमेश्वर तुमचा ठाव घेतोय, तुम्हाला शोधतोय, तसं नाही आहे. पण माझ्या मते एक अर्थ असा आहे की जर हा देह नाही आहे, जर हृदयातला देव नाही, तुम्हाला जर काही अनुभव घेता येत नाही आहे त्याचा, तर देह टाकल्यानंतर तुम्ही कसं काय शोधणार आहात त्या देवाला? तुमच्या हृदयात जो देव होता, जर हृदयच उरलं नाही, मनच उरलं नाही, मीच उरलो नाही, देहच उरला नाही, तर तुम्ही कसं काय शोधणार आहात त्याला? त्याचा अनुभव कसा काय घेणार आहात? खूप वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता या श्लोकामध्ये सरळ सरळ उपदेश केलेला आहे का? तर नाही. या श्लोकामध्ये तुमच्या मनाला प्रवृत्त केलं विचार करायला की भक्ती रसात बुडून जाणं म्हणजे काय, देह म्हणजे काय. देह आहे म्हणून तुम्ही अनुभव करू शकता या सगळ्या गोष्टीचा. देह नसला तर काय करणार आहात तुम्ही? देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. मागून आता उद्या देह जर टाकला, आता याच्यात दोन अर्थाने मगाशी मी म्हणलो तसं, एक तर अर्थ असा की देहे टाकिता म्हणजे तुम्ही देहाचा त्याग केला आणि आत्मा जो आहे तो मोकळा झाला पुढचा देह धारण करण्यासाठी. हा झाला एक अर्थ त्याचा. आता आपण दुसरा अर्थ बघूया. दुसरा अर्थ असा आहे की जो वेगळा आहे थोडा. संपूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक गोष्ट जी पुन्हा 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 सांगितली आहे ती अशी की देहबुद्धीचा नाश झाला पाहिजे. देहबुद्धीचा नाश झाला पाहिजे. जोपर्यंत देहबुद्धी तुमच्यात आहे तोपर्यंत काही तुम्ही परमात्म्याला बघू शकणार नाही. समर्थांनी हे पूर्ण मनाचे श्लोकभर तुम्हाला हेच आहे, तुम्ही सगळे आधीचे श्लोक पहा, हेच आहे की देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना त्याला परमेश्वर परमात्म्याची अनुभूतीच येणं शक्य नाही. तर एक आहे भौतिक देहाचा त्याग आणि दुसरा जो अर्थ ज्या अर्थाने आपण या वाक्यांकडे बघू शकतो तो असा आहे की देहबुद्धीचा त्याग. देहे टाकिता, ही देहबुद्धी टाकल्यावर देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. मग आता एका अर्थी जर भौतिक देह जर त्याग केला, तो जर सोडून दिला, तर तुम्हाला देव कसा काय शोधता येईल? कारण की अनुभव घेण्याची तुमची क्षमताच संपून जाईल. आता थोडंसं आपण आध्यात्मिक बाजूने बघूयात. ते असं की देहे टाकिता, देहबुद्धी टाकता, बघा मी कसं म्हणतोय, देहबुद्धी टाकता देव कोठे राहतो, परी मागुता कोठे ठाव पाहतो. मी आता वाक्यरचना, शब्दांची रचना थोडी बदलली, कारण की मग ह्याचा अर्थ एक वेगळा आपल्या समोर येतो. तो असा की देहबुद्धी टाकल्यानंतर देव कोठे राहतो. तू मागे वळून हा काय प्रश्न विचारतोयस? समर्थ रामदास म्हणतायत की देहबुद्धी जर तुझी नाश पावली तर देव कुठे राहतो, हा काय तू मागून प्रश्न विचारतोय? अर्थात परमात्मा जो आहे तोच देवाचा अंश आहे. आत्मा जो आहे तोच त्या परमात्म्याचा अंश आहे आणि देव तिथेच आहे. आणि मग देहबुद्धी जर गेली असेल तर मग तुला देव कुठे राहतो हे प्रश्न पडतातच कसे? देहबुद्धीचा त्याग झाला, मीपणा सगळा निघून गेला, तुम्हाला त्या परमात्म्याच्या अंशाची अनुभूती आली, तर मग तुम्हाला हा मागून परी मागुता ठाव कोठे पाहतो हे प्रश्नच येणार नाहीत. तर कोठे पाहतोस म्हणजे ना, तू कुठे बघतोयस, तू कशाला बघतोयस, या अर्थाने देखील मी त्या पंक्तीकडे बघतो. असे हे दोन वेगवेगळे अर्थ इथे मला सुचतात. एक तर भौतिक देह आणि दुसरा आध्यात्मिक देहाचा त्याग, की मीपणा सोडणे, आणि दुसरा भौतिक देहाचा त्याग म्हणजे मृत्यू. कसं हे वेगळ्या एक काय म्हणतो आपण त्याला, थोडंसं कोडं असल्यासारखा हा श्लोक आहे, वेगळा अर्थ आहे ह्याचा थोडा. तर आपण पाहूया श्लोक क्रमांक 195. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापक जाण तैसा,
सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. हा, आता समर्थ इथे तो हृदयातला देव जो आहे ना, तो कसा आहे, कसा दिसतो, याच्याबद्दल या श्लोकामध्ये समर्थाने सांगितलं. आधीच्या श्लोकामध्ये काय केलं? आधीच्या श्लोकांमध्ये प्रश्न निर्माण केला, प्रश्न उपस्थित केला, मनाला विचारलं. एक साधक म्हणून प्रश्न विचारला की हा देव कुठे आहे, काय, तो कसा दिसतो, उद्या जर मी या देहाचा त्याग केला तर मी अनुभव कसा घेणार, किंवा मी जर उद्या मीपणा जर माझा सुटला तर मग मला हा प्रश्न देखील पडणार नाही. पण मग मी ज्या देवाची साधना करत होतो हृदयातला, तो कुठे आहे? मग त्याचं उत्तर या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला देतात. समजायला त्या मनाने सोपा श्लोक आहे हा. पहिली पंक्ती काय म्हणते की वसे हृदयी देव तो जाण ऐसा. आता ऐक की तो जो हृदयातला देव जो आहे ना, तो कसा असतो ते ऐक. तो असा असतो, ऐसा. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, ऐसा जाण. आता ऐक की तो देव कसा असतो. नभाचे परी व्यापक जाण तैसा. नभाचे परी व्यापक, आभाळा इतका व्यापलेला, अनंत, की ज्याला आरंभ नाही, ज्याला अंत नाही, असा आभाळासारखा व्यापून टाकलेला आहे त्यांनी सगळ्यांना. आभाळाला ना आरंभ आहे ना अंत आहे, नभाला ना अंत ना अंत, अनंत. तो पूर्णपणे अनंत आहे, त्याला काही अंतच नाही, आरंभ नाही, अंत नाही. असा हा नभाचे परी व्यापक जाण तैसा. नभाच्या प्रमाणे जो व्यापक आहे, सगळीकडे त्यांनी स्वतःला व्यापून टाकलेला आहे, या चराचर सृष्टीला सगळीकडे. असा तो व्यापलेला आहे सगळीकडे, असा त्याचा अनंत विस्तार आहे. तिसरी पंक्ती काय म्हणते की सदा संचला येतना जात काही. सदा संचला येतना जात काही. खूप वेगळी पंक्ती आहे, वेगळं वाक्य आहे. सदा संचला. संचला म्हणजे काय की एकत्र झाला. संच म्हणतो ना आपण, की एकच संच म्हणजे एकत्र झाला, बांधून ठेवलं, असं आपण म्हणतो की सदा संचला. तो नेहमी इथेच आहे, तो कुठेच गेलेला नाहीये, कुठेच जाणार पण नाहीये, पण इथेच असतो. ना येत ना जात काही. तो येत पण नाही, तो जात पण नाही, तो सदैव इथेच असतो. म्हणजे ज्याला आरंभ नाही, ज्याला अंत नाही. तुम्हाला मागच्या श्लोकामध्ये मी एक संस्कृत वचन सांगितलं होतं की एकोहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति. आपल्याकडे फक्त ते न भूतो न भविष्यति इतकंच प्रसिद्ध झालेलं आहे, पण पूर्ण श्लोक असा आहे, एकोहम द्वितीयो नास्ति. मी एक आहे, दुसरं माझं रूप नाही. न भूतो न भविष्यति. ना मला भूतकाळ आहे, ना मला भविष्यकाळ आहे, ना मी आधी होतो, ना मी नंतर होतो, ना मी आत्ता आहे. पण तरी देखील मी तेव्हाही होतो, मी आत्ताही आहे आणि मी उद्याही असेन. भारतीय तत्वज्ञान, सनातन तत्वज्ञान हे सध्या आपण ज्याला विज्ञान म्हणतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. हे समजून घेण्यासाठी थोडा आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे मग ते विज्ञानाचे चष्मे तुम्हाला काढता येतील आत्ताच्या, आणि तुम्हाला थोडं आध्यात्मिक पद्धतीने या श्लोकांकडे बघता येईल. सदा संचला येतना जात काही. विज्ञानाच्या दृष्टीने मी याचं वाक्याचा अर्थ तुम्हाला सांगू शकतो, थोड्या वेळाने सांगतो. सदा संचला, तो इथेच आहे, इथेच साठून राहिलेला आहे. ना तो येतो ना तो जातो, तो इथेच असतो. तो येतही नाही आणि तो जातही नाही, कारण की तो इथेच आहे. मगाशी म्हणलं तसं, ना भूतकाळ, ना वर्तमान काळ, ना भविष्यकाळ, तरी देखील कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला काय वाटतं की फक्त हा जन्मच तुझा आहे आणि याच जन्मात फक्त आपण भेटलोय? चुकीचं समजतोयस.
आपण ह्याच्याही आधी अनेक जन्मांमध्ये भेटलेलो आहे, आपण ह्याच्याही पुढे अनेक जन्मांमध्ये भेटणार आहोत, हे भगवंत सांगतात. प्रभू श्रीराम कसं त्यांचा देह त्याग करतात, प्रभू श्रीराम कसे निवर्ततात, याची गोष्ट देखील अशीच आहे की हनुमान अंगठी शोधायला जातो आणि अंगठी शोधायला गेल्यावर अख्खा ढिगारा दिसतो अंगठ्यांचा. तेव्हा श्री हनुमान बुचकळ्यात पडतात की आता यातली श्रीरामांची अंगठी कुठली, कारण की प्रत्येक अंगठीवरती राम लिहिलेलं आहे. तेव्हा तो नागराज जो आहे, पाताळ लोकातला जो राजा आहे, नागांचा राजा, तो म्हणतो की तुला काय वाटलं, प्रभू श्रीराम फक्त तुझ्याच काळात जन्माला आले? प्रभू श्रीराम आधीही आले होते, प्रभू श्रीराम ह्याच्या पुढेही येत राहणार. एकोहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति. ही फार फार वेगळं तत्वज्ञान आहे हे. असं नास्तिकतेच्या ह्याच्यातून हे वेगळं तत्वज्ञान आहे की सर्वव्यापी आहे, हे कुठेही जात नाही, कुठेही येत नाही, त्याचं काही होत नाही, हे इथेच असतं, नेहमीच इथे असतं. आपल्याला वाटतं की ते फक्त आपला जीवनकाळ जो आहे त्याच्यात एवढं घडतंय, पण तुमच्या आधीही जग होतं, तुमच्या बरोबरही जग असणार आहे आणि तुमच्या नंतरही जग असणार आहे. जर हे तुम्हाला पटत असेल तर मी जे सांगतोय की परमेश्वर कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार, कारण की तो इथेच आहे, तो कालही होता, आजही आहे, हे समजायला तुम्हाला अवघड जाणार नाही. चौथी पंक्ती काय म्हणते की तया वीण कोठे रिता ठाव नाही, की असं कुठलं स्थानच नाही आहे की ज्याच्यात तो नाही. तया वीण कोठे ठाव रिता नाही. मी शब्दांची रचना थोडी बदलतो म्हणजे समजायला सोपं. तया वीण कोठे म्हणजे त्याच्याशिवाय कुठेही कुठलाही ठाव जो आहे, कुठलीही जागा जी आहे ती रीती नाही. रीती म्हणजे रिकामी नाही. थोडक्यात प्रत्येक ठिकाणी तो आहेच आहे, भरलेलाच आहे, प्रत्येक ठिकाणी तो भरलेला आहे. त्यामुळे तू सदेह त्याग केलास का काय आयुष्याचा, किंवा मीपणाचा त्याग केलास की काय, त्यांनी काही फरक पडत नाही. परमेश्वर तो जो आहे तो तसाच आहे, तो सगळीकडे आहे, आपण शोधायचा प्रयत्न करायचा आहे, एवढंच आहे. आता मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे तुम्हाला मी एक सांगू शकतो याच्यामध्ये की सदा संचला येत ना जात काही. अगदीच तुम्ही विज्ञानच सांगायचा प्रयत्न केला. आता हे 350 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी सांगितले बरं का, ते आता मी आजच्या विज्ञानात सांगतो. सदा संचला येत ना जात काही. सध्याच्या विज्ञानामध्ये एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नावाचा एक सिद्धांत आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर ती काय म्हणते की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. ऊर्जा जी आहे ती तयार होत नाही, तिचा नाशही होत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये परावर्तित होत राहते. बरोबर? म्हणजे याचा अर्थ असा, तुम्ही ती बनवू शकत नाही आणि तुम्ही ती नष्टही करू शकत नाही. थोडक्यात ती जेवढी काल होती तेवढीच आज राहणार आहे, तेवढीच उद्या पण राहणार आहे. एनर्जी, सगळी ऊर्जा जर आपण विचार केला तर ती कालही तितकीच होती, कारण की तुम्ही तयार करूच शकत नाही. उद्याही तेवढीच राहणार, कारण की तुम्ही नष्टही करू शकत नाही. तुम्ही फक्त या रूपातनं त्या रूपामध्ये त्याचं परावर्तन करू शकता, बाकी तुम्ही काही करू शकत नाही. आता हे जर तुम्हाला मान्य असेल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तर मग इथे समर्थ रामदास स्वामी थोडंफार तसंच नाही का सांगत आहेत की सदा संचला इथेच आहे, न येत, तयारही करू शकत नाही, येतही नाही कुठून, न जात काही आणि ते जातही नाही. तुम्ही तयारही करू शकत नाही, तुम्ही नष्टही करू शकत नाही. सदा संचला, तो इथेच आहे. त्यामुळे सध्याचं विज्ञान आणि दरवेळी तेच बरोबर किंवा हे, मी त्याच्यावर टीका करतोय असं नाही. मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे मला विज्ञानाचं महत्त्व कळतं काय आहे ते. पण आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत, आध्यात्मिक तत्वज्ञान जे आहे, विचार जे आहेत, त्यांना दरवेळी तुम्ही विज्ञानाच्या चौकटीतून बघायला गेले ना
तर तुमची गफलत होऊ शकते. कारण की विज्ञान, आजचं विज्ञान जे आहे, जे डोळ्यांनी दिसतं, जे तुमच्या इंद्रियांना ज्याची जाणीव होते, त्यालाच आपण विज्ञान समजतो आजच्या काळामध्ये. जे तुम्ही मेजर करू शकता, ज्याचं परिमाण तुमच्याकडे आहे, त्यालाच आपण वस्तू समजतो कुठल्या तरी प्रकारची. पण अध्यात्म जे आहे ते तर आदिभौतिक आहे ना, त्याचा भौतिकाशी काहीच संबंध नाही. ते आदिभौतिक आहे, ते भौतिकाच्या पुढचं आहे. त्यामुळे तसं तुम्ही थेट विज्ञानाच्या ह्याच्यात, पण तरीसुद्धा तुम्हाला मी आजच्या विज्ञानामध्ये देखील तिसऱ्या पंक्तीची माहिती सांगितली की एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे की जो हेच सांगतो की सदा संचला न येत ना जात काही, येत पण नाही आणि जात पण नाही. एनर्जी फक्त या रूपातनं त्या रूपात जाते. हा परमेश्वर जो आहे, देवातला हृदयातला देव जो आहे, तो नेहमी इथेच असतो. तो येत पण नाही आणि तो जात पण नाही. तो फक्त या हृदयातनं त्या हृदयात, त्या हृदयातनं त्या हृदयात. कारण की आत्मा एकदा हा देह घेतो, एकदा तो देह घेतो, एकदा तो देह घेतो. हाही एक मला थोडासा आता बोलता बोलता सुचलं मला हे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय. एकदा या हृदयात आहे तर तो हा आत्मा जेव्हा दुसरा देह कुठला धारण करेल तेव्हा तो त्याच्या हृदयात जाईल. एवढंच फक्त होत राहतं त्याच्यामध्ये, बाकी काही होत नाही. त्यामुळे आधीच्या श्लोकामध्ये जे प्रश्न होते त्याचं उत्तर समर्थांनी या श्लोकामध्ये दिलं. तर मित्रांनो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील श्लोक क्रमांक 194 आणि 195 या श्लोकांचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला विचारा, मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. जर हा भावार्थ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, जेणेकरून समर्थांचे विचार आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकू. हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून पुढचे श्लोक जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लवकरच ते बघायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल. पुढच्या वेळी भेटू पुढचे श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.